सद्गुरुनाथ महाराज की जय। आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. अत्यंत मोलाचा विषय आहे. कोण सांगताय? कोण सांगताय याचा जर तुम्हाला मी प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर द्याल की समर्थ सांगतात आहे? नाही. काका सांगतात आहे? नाही. दोघंही सांगत नाहीये. एकच जण सांगताय आणि त्याचं नाव आहे सद्गुरु. ऐक शिष्या सावधान. याचा अर्थ या ठिकाणी सद्गुरु बोलतात आहे. खूप फरक असतो. कोण बोलताय हे सुद्धा ओळखायला आलं पाहिजे. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ईश्वर बोलतोय. ईश्वर रूप श्रीकृष्ण बोलतोय. भक्तोसी मे सखा चेती रहस्य ध्येतद उत्तमम. मित्र बोलतोय. एका ठिकाणी ईश्वर बोलतोय, एका ठिकाणी मित्र बोलतोय, एका ठिकाणी अहम सच मम प्रिया, या ठिकाणी श्री गुरु बोलतात. भगवद्गीतेचा शंकर भाष्याप्रमाणे जर अभ्यास केला तर, शंकराचार्यांच्या निर्देशानुसार अभ्यास केला तर, मनाने नाही, इतर विद्वान लोकांच्या टीकेप्रमाणे नाही, अभ्यास फक्त शांकर अद्वैत वेदांतानुसारच झाला पाहिजे. संप्रदाय ठरला पाहिजे, परंपरा ठरली पाहिजे, श्रीगुरु ठरले पाहिजे, साधन ठरलं पाहिजे आणि निश्चय झाला पाहिजे. सगळ्या वेळेला मी हे बोर्ड दाखवलं होतं. हे बोर्ड द्योतक आहे, डिटर्मिनेशन, बॉडी लँग्वेज आहे, खात्रीचं द्योतक आहे. भगवद्गीतेमध्ये अहम शब्द 53 वेळा भगवंतांनी वापरला आहे. 53 वेळाचा जो अहम आहे तो ब्रह्मरूप अहम नाही आहे. 3 अहम मी तुम्हाला आत्ताच सांगितले. बंधू, एक सखा, एक ईश्वर आणि चौथे श्री गुरु. अर्जुन प्रार्थना करतोय, शिष्यस्तेहम शाधी माम त्वम प्रपन्नम. मी तुझा शिष्य होतोय, तू मला सांभाळ. पण हे अर्जुनाचे गोडबोली शब्द आहे. गोडबोली शब्दाचा अर्थ असा होतो, नुसतं गोड बोलतोय अर्जुन. शिष्य म्हणून मी तुझा आहे असं कृष्णाला चढवून दिलेलं आहे. पण श्रीगुरु निष्णात आहे, प्रत्यक्ष भगवान आहे, साक्षात परब्रह्म आहे. नात्याने भाऊ आहेत, संबंधाने मित्र आहेत. एवढ्या सगळ्या जंजाळामध्ये भगवान श्रीकृष्ण कुठे अडकलेले नाही. आम्हाला हे जंजाळ चिखल्यासारखं फसवतं. माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर, माझे नातलग, माझी प्रतिष्ठा, सगळ्यात महत्वाचं माझं शरीर, हे सगळं माझं 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 मला जंजाळामध्ये फसवतं. का फसवतं याचा कधी विचार केला की हे माझं 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 मला जंजाळात का फसवतं? माझे मध्ये असं काय आकर्षण आहे?
माझा मुलगा, याच्यामध्ये काय आकर्षण आहे? सगळ्या मुलांसारखाच तो मुलगा आहे ना. मग सगळे मुलं मला आकर्षित नाही करत, पण माझा मुलगा माझ्या मनाचा ठाव घेतो, मला स्वप्नात पण दिसतो. माझी मुलगी सुखात असेल की नाही याच्यासाठी मी अंथरुणात तळमळत असतो. मला वाटतं की माझी शकू मी दिली आहे, सुखात असली पाहिजे. शकू तिच्या सासरी असते आणि शकूचा पिता म्हणून मी तळमळत असतो. या सगळ्या गोष्टीमध्ये हे माझे मला का पकडतात याचा कधी विचार केला आहे? म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐक शिष्या सावधान. आणि आता पुन्हा एकदा करेक्शन करतो, श्री गुरु म्हणतात आहे, ऐक शिष्या सावधान. आता समर्थ बोलत नाही आहेत, आता डॉक्टर काका बोलत नाही आहेत, आता सद्गुरू बोलतात आहे. आणि सद्गुरूंचं वचन ही आज्ञा म्हणून स्वीकारायचं. साधना पंचकमचा अभ्यास करायला आम्ही सुरुवात केली, काकांनी प्रवचन केले. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां तेने शस्य विधीयतां अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघा परिधूयतां. काका म्हणले, आचार्यांनी साधना पंचकम सांगितलेलं नाही. आम्हाला धक्का बसला. आचार्यांनी आम्हाला काय करायचं त्याची आज्ञा दिलेली आहे. वेदो नित्यमधीयतां, रोज वेदांचा अभ्यास करा. केला पाहिजे असं नाही सांगितलंय, कराल का असं नाही सांगितलंय. अधीयतां आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एक वचन. तू कर असं, तुला हे केलंच पाहिजे. इट्स एन ऑर्डर. सैनिकांना सांगून ठेवलंय की फिंगर पॉइंट 4 वर आपली नजर दुरून असण्यासाठी सगळ्यात उंच जे पहाड आहे ते काबीज करा, जे अत्यंत कठीण आहे चढायला. आणि त्या ठिकाणी असलेलं टेम्परेचर -काही मध्ये आहे, पण तिथे वास्तव्य करायचं आहे आणि तिथून आपल्या बंदुका तयार ठेवायच्या. आज्ञा आहे, आज्ञा आहे. मग तिथे दगड असो, खडक असो, विंचू असो, साप असो, काटे असो, वृक्ष असो अथवा नसो, 24 तास पहारा देणार, जागता पहारा देणार, आज्ञा आहे. जेव्हा श्री गुरूंची आज्ञा असते, ज्या वेळेला श्री गुरूंची आज्ञा असते, प्राणवायूची जेवढी गरज आहे तेवढी त्या आज्ञा पालनाची गरज आहे, तर समाधान होणार आहे. त्याशिवाय समाधान नाही होणार. सद्गुरूंना मी आज्ञा पालक आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या वागण्यातला तो सहजभाव असण्याची गरज आहे की सद्गुरूंची आज्ञा. मुद्दा सुरू होता, थोडासा आवाजाने मी डिस्टर्ब झालो होतो. मुद्दा सुरू होता, माझं मला का बरं ग्रासत, माझं मला का पकडतं, माझ्यामध्ये माझं अंतःकरण का गुंततं. माझं या शब्दामध्ये एवढी काय हे आहे, आकर्षण आहे. माझा मुलगा, माझी मुलगी, माझं संपत्ती, माझे नातलग, माझी प्रतिष्ठा, या माझं मध्ये असं काय आहे की जे मला खूप प्रेम देतं. याचं उत्तर आहे, मीला सुखावतं. माझं हे मीला सुखावतं. जरा आता बारकाव्याचा अभ्यास करायला समोर जायचंय, सोपं सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण समजून घेण्यासाठी तेवढीच एकाग्रता सांभाळायची आहे. लक्षात घ्या, मीला सुखावतं माझं, मीला दुःखावतं माझं, मीला सुख किंवा दुःख होतं माझ्यामुळे. जे जे माझं आहे, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी संपत्ती, माझी चैन, माझ्या सुखवस्तू, या मीला दुःखवतात किंवा सुखवतात, दोन्ही पण. एक उदाहरण देऊया.
एका मुलीचं लग्न जमलं आणि तिचा नवरा वैमानिक होता, मिलिटरीमध्ये फायटर प्लेन्स चालवत असे. लग्न जमल्यावर तिला दुहेरी आनंद झाला. जो सगळ्यांना होतो तो झाला आणि मला विमानात बसायला मिळणार हा एक त्यात भर पडली. कारण लग्न होईस्तोवर ती विमानातच नव्हती बसली. तिने आकाशात उडणारं विमान पाहायचं. विमान आलं की भरकन घरातून बाहेर धावत यायचं. लहान मुलं येतात तसे. खूप आकर्षण विमानाचं, प्रचंड आकर्षण. माझ्या नवऱ्याबरोबर मी विमानात बसेल, माझा नवरा मला विमानात बसवून घेऊन जाईल, मी विमानाचा प्रवास करणार आहे. माझं जीवन धन्य झालं, मला विमानात बसव. कोणाच्या तरी धन्यतेच्या काही काही संकल्पना असतात. माणूस आपल्या संकल्पनेनी धन्यता ठरवत असतो, ती असते तसं काही नसतं त्यात. पण आम्ही असा कन्सेप्ट तयार करून घेतला असतो, तसा तिने करून घेतला होता. मला विमानात बसायला मिळेल. लग्न झालं. नवऱ्याला ड्युटी जॉईन अचानक करावं लागली, कारण युद्ध सादृश परिस्थिती निर्माण झाली. सुट्ट्या कॅन्सल झाल्या आणि त्याला कामावर रुजू व्हावं लागलं. त्यांनी सांगितलं, काळजी करू नको, इमर्जन्सी सिच्युएशन जी आहे ती झाल्याबरोबर मी येणार. मला ह्या सुट्ट्या लगेच मिळणार, कारण विवाहोत्तर सुट्टी आहे, त्यांनी कबूल केली आहे, आम्हाला मिळणार. उलट पहिल्यापेक्षा जास्त मिळेल आणि तुला विमानातून घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? विमानातून घेऊन जाईल. तिला खूप आनंद झाला. काही दिवसातच अचानक तिच्या घरी मिलिटरीची गाडी आली. आलेल्या लोकांनी कडक ड्रेसमध्ये होते. एअरफोर्सची गाडी होती. तिला सॅल्यूट केला आणि सांगितलं, आपल्याला बोलवलेलं आहे, आपल्याला आत्ताच चालावं लागेल. ती म्हणली, एवढ्या तातडीने मला बोलवण्याचं कारण सांगा, मग येते. तसं नाही आहे. दुःखद वार्ता तिच्या कानावर घालावी लागली. डोळ्यातून गळगळ अश्रू वाहिले. जीपमध्ये बसली. ती जीप थेट एअरपोर्टला गेली आणि तिथून तिला विमानात बसवलं. पहिल्यांदा विमान पाहिलं आहे. पहिल्यांदा विमान पाहण्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहिली आहे. ओढ निर्माण झाली आहे की मी विमानात बसेल. आता काही मी अशी तशी नाही, मी विमानाचा प्रवास करणार आहे. आणि विमानात पाय ठेवला. स्वतःच्या सीट ऑक्युपाय केली आणि पहिले जेवढी रडत होती त्यापेक्षा जास्त ढसाढसा रडायला लागली. जे विमान तिला सुख देणार होतं, तोच विमान प्रवास, तेच विमान तिला दुःख देऊन राहिलं आहे. जे विमान तिला सुख देणार होतं अत्यंत, तेच विमान, जेथे वाटे परम सुख तेथेच आहे परम दुःख. आधी सुख मग दुःख होणार आहे. आधी सुख अंती दुःख होणार आहे. तेथेची आहे, लक्षात ठेवा. जो मुलगा सुख देईल असं वाटतं, तोच बोलला की वाईट वाटतं. शेजारचा बोलला तर नाही एवढं वाईट वाटत. जो नवरा किंवा बायको सुख देते असं वाटतं, नेमकं त्यांनी मनाविरुद्ध वागलं की वाईट वाटतं. जगातले लोक मनाविरुद्ध वागले तर वाईट नाही वाटत. तेथेची आहे परम दुःख. ज्या विमानाने सुख होणार आहे असं वाटलं होतं, तेच विमान अधिक जास्त पद्धतीने ढसाढसा रडायला कारणीभूत ठरलं.
मुद्दा सुरू आहे वेदांताचा. कथानक हा दृष्टांत आहे, याच्या मागचा द्राष्टांत आहे. माझं दुःख का देतं? कारण ते मीला सुखकारक आहे असा भ्रम तयार झालाय म्हणून. माझं हे मीवर अवलंबून आहे. माझं विमान, माझ्या नवऱ्याने मला, माझं आला, मीला सुख देणार किंवा ते दुःख देणार. जे जे माझं आहे ते मला सुख देणार किंवा दुःख देणार. सुख अल्प काळात देणार. म्हणजे सुखांती दुःख नक्कीच आहे. आधी सुख मग दुःख नेमस्त आहे. समर्थांचा शब्द नेमस्त म्हणजे ठरला आहे. या गतीला कोणी बदलवू शकत नाही. आधी सुख मग दुःख नेमस्त आहे. म्हणून एक निष्कर्ष यातून काढला वेदांताने. तो निष्कर्ष असा आहे की माझं हे मीवर अवलंबून असतं. माझं हे मीवर अवलंबून असतं. तुम्ही पुन्हा म्हणाल की तुम्ही तर मीला हात लावला. नाही, मी माझला हात लावला. मी माझ्या छातीला हात लावलाय. माझी छाती म्हणतोय, माझं शरीर म्हणतोय, माझे डोळे म्हणतोय, माझं नाक म्हणतोय. म्हणतो की नाही आपण सगळे स्वतःला म्हणून बघा. माझे कान, माझं नाक, माझे डोळे. आजकाल की नाही माझे डोळे जरा पहिलेसारखे काम करत नाही. म्हणजे डोळे माझे आहेत, डोळे मी नाही. जे माझं आहे ते मी नाही. काकांचा महामंत्र आहे. तत्वबोध या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी हा मंत्र दिलेला आहे. ते म्हणतात माझी अंगठी, माझी साडी, माझा कपडा, माझा दागिना. मदीयम शब्द वापरलाय शंकराचार्यांनी. तत्वबोधामध्ये बघा. बेसिक ग्रंथ आहेत. वेदांत बेसिक पासून अभ्यास केला पाहिजे. असा अधूनमधून उठसूट काही पण अभ्यास करून नाही होत. आणि श्री गुरु निर्देशित असला पाहिजे. म्हणून परंपरा आणि संप्रदाय फार मोलाचा आहे. म्हणजे चाकोरीबद्ध अभ्यास होतो, ध्येयाला जाऊन पोहोचतो. नदी चाकोरीत वाहते म्हणून समुद्राला जाऊन पोहोचते. कोणीकडे फिरत राहिली असती तर तिला कधी समुद्र दिसलाच नसता आणि नदी आटून गेली असती. लक्षात ठेवा. कारण ती पूर्ण पृथ्वीभर फिरण्याच्या ताकदीची नाही आहे. तिला मर्यादा आहेत नदीला. समुद्र ताकदीचा आहे. समुद्रामध्ये ताकद आहे. विषयांतर होऊ नये म्हणून समुद्राची ताकद सांगत नाही. विषयांतर होऊ नये म्हणून. म्हणजे विषय काय आहे? माझं जे जे आहे ते मीवर अवलंबून आहे. माझा मुलगा मला सुख देणारा, माझी मुलगी मला सुख देणारी, माझी संपत्ती मला सुख देणारी, माझी प्रतिष्ठा मला सुख देणारी. जे जे माझं आहे ते मीवर अवलंबून आहे. मग याचा रस्ता आहे मीलाच जर मोडून काढला, मीलाच जर मोडून काढला तर दुःखाचा स्रोत संपतो आणि सुखाचाही स्रोत संपतो. आता थोडंसं दुसरं आवडणार नाही कोणाला. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. हे चक्राकार गती ठरलेली आहे. याचं चक्र कधी संपणार नाही. म्हणून मला सुख हवं असेल तर मला दुःख स्वीकारणं आहे. आधी हाताला चटके तेव्हा मिळेल भाकर. मला सुख हवं असेल तर दुःख स्वीकारणं भाग आहे. क्रम प्राप्त आहे. जेवढा मी माझ्यामध्ये गुंतेन, माझे मध्ये गुंतेन, तेवढा मला दुःख होण्याची शक्यता वाढली आहे. लक्षात घ्या. जेवढा मी माझेपणातून बाजूला होईल तेवढा माझा मी अजून काय होऊन जाईल? विरळ विरळ विरळ, पातळ 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 होऊन जाईल. आणि मग मला समाधान मिळणार आहे. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. हे जे समाधान आहे हे जर अंगी बाणे म्हणजे माझ्या शरीराचा काय झालाय? तो हिस्सा झालाय.
बदकाच्या पोहणं अंगी बांधलं असतं, मासोळीच्या अंगी बांधलाय पोहणं, पक्ष्याच्या अंगी बांधलाय उडणं, मनुष्याच्या अंगी बांधलाय चालणं. मग जीवाच्या अंगी बांधलाय समाधान. पण अंगी बांधलेलं समाधान नेमकं माझ्यापासून च्युत झालाय. च्युत शब्दाचा अर्थ विलग, वेगळा. जे करायला पाहिजे त्यापेक्षा तो वेगळा वागतो, म्हणून तो च्युत झाला असं म्हणतात. म्हणून च्युतिया नावाची शिवी आहे. च्युतिया शब्दाचा अर्थ मी जे सांगून राहिलो ते तुला कळत नाही म्हणून तू च्युतिया. आणि जे कळायला पाहिजे ते कायम ज्याच्या लक्षात असतं त्या भगवंताला अच्युत म्हणतात. कारण तो च्युत होत नाही आणि जीव च्युत होतो. आता च्युत शब्द तुम्ही विसरणार नाही कधी. स्वरूपापासून कधी च्युत होत नाही, म्हणून भगवंताच्या सहस्त्रनामामध्ये अच्युत हे एक नाम आहे. आणि आम्ही कायम स्वरूपापासून च्युत होतो. मग आम्ही स्वतःला काय म्हटलं पाहिजे? च्युतिया. आणि असं जर आपल्याला म्हणून घ्यायचं नसेल तर मी नेहमी स्वरूपाशी ऐक्याने राहिलो पाहिजे, ही जबाबदारी आहे माझी. सद्गुरूच्या दृष्टीने मी वेडा आहे, मला समज नाही आहे. आणि म्हणून ते जीव ओतून सांगतात आहे, ऐक शिष्या सावधान. आता तर लक्ष दे रे बाबा. काय द्यायचं लक्ष? ते म्हणतात तुला मी आता गुह्य ज्ञान सांगणार आहे, ज्याने तुझं समाधान राहील. समाधानासारखा विषय आहे हा. समाधानाचा विषय टिकवून ठेवला पाहिजे. समाधान टिकत नाही हो. आपला नेहमीचा अनुभव आहे, आपण सगळे समाधानासाठी धडपडतो. आपल्यातला प्रत्येक जण समाधानासाठी धडपडतो आणि नेमकं हातातून निसटते ते समाधानच. हो, माझ्या नातीला वाटलं की फुगा घेतला की आनंद होईल, आपल्याला समाधान मिळेल. ती फुग्याकडे झेपायला लागली. माझा हात धरला होता, आबा पटकन तिला फुगा घेऊन दिला. तिचं समाधान झालं. फुगा घेऊन घरी यायच्या आत तो वाटेतच फुटला. समाधान संपलं. पुन्हा रडणं सुरू झालं. आता फुगेवाला शोधून सापडे ना, एवढ्या वेळात तो कुठे गेला कळे ना. बरं दुसरा घेऊन देऊ, 2 घेऊन देऊ, 4 घेऊन देऊ करत समजवणं सुरू झालं. फुगा पाहिल्यानंतर समाधान झालं 5 मिनिट आणि फुगा गेल्यानंतर दुःख झालं 25 मिनिट. भोकाड पसरलं. गेला अर्धा तास. 5 मिनिटं सुखाचे, 25 मिनिटं दुःखाचे. आमचं समाधान असं असतं. हा फुगा कोण आहे हो? माझा देह हा फुगा आहे. माझा देह हा फुगा आहे. यात 5 मिनिटाचं समाधान मिळतं, 25 मिनिटाचं दुःख मिळतं. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. तुकारामांचा प्रारंभिक अवस्थेतला अभंग आहे, लक्षात घ्या. हे सांगणं फार महत्वाचं आहे, नाही तर मग आम्हाला तुकाराम महाराजांचं महत्व नाही कळत. आणि परिपक्व अवस्थेतला अभंग आहे, दुःख नोहे ओखदा एवढे. ओखद म्हणजे औषध. औषधा एवढं सुद्धा दुःख माझ्याजवळ नाही. कोण म्हणताय? अत्यंत दारिद्र्यामध्ये दिवस घालवणारे तुकोबा म्हणतात आहे, दुःख नोहे ओखदा एवढे. एवढं दारिद्र्य आपल्या ऑनलाईन वाल्या कोणाच जवळ नाही आहे, कारण तो नेटचे चार्जेस भरतोय. तुकोबांकडे संध्याकाळी जेवणाची सोय नव्हती, तरीही आनंद आणि समाधानाला कमतरता नव्हती. आनंदाच्या डोही आनंद तरंग. या अभंगाशिवाय आमचं जीवन चालू शकत नाही. असे अभंग तुकारामांच्या अंगी बांधले होते, तयार नाही केले त्यांनी.
त्यांच्या अंगातून स्त्रवले. पुन्हा तुम्ही म्हणाल वाणीतून नाही स्त्रवले का? अरे बाबा, वाणीतनंच आले, लेखणीतनंच लिहिले गेले, पण बॉडी लँग्वेज अंगातून स्त्रवले शब्दाचा अर्थ त्यांच्या रोमातून आनंदच बरसत होता. म्हणून आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काव्य असतं आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे तोहीकडे. असे काव्य लिहिणारे आत्महत्या करतात. आणि आनंदाचे डोही, आनंद तरंग असा अभंग लिहिणारे अत्यंत दुःखी असताना सुद्धा आनंदात जगून दाखवतात. म्हणून संत हे आमच्यासाठी आदर्श आहे. आणि मोठा माणूस असेल, नाव लौकिकाला आला असेल, पण जर त्यांनी आत्मस्वरूपाशी ऐक्य साधलं नसेल, आत्मारामाशी जुळवून घेतलं नसेल, तर तो माझा आदर्श होऊ शकत नाही, ठरू शकत नाही. हे आपलं मनात पक्क असलं पाहिजे. कोण छान प्रवचन करतो याच्यावर नका अवलंबून राहू. आत्मस्वरूप कोणी ओळखलं आहे त्याचं सांगणं महत्वाचं आहे. बहिरंगावर जाऊ नका. एकटा राहतोय का, माळा घातली आहे का, टिळे घातले आहे का, अरण्यात राहतोय का, पहाडावर राहतोय का, याच्यावर काही अवलंबून नाही आहे. आत्मस्थितीवर अवलंबून आहे. समाधान अंगी बाणे, ती अंगामध्ये मुरलेली असली पाहिजे. आमचं तर एवढ्याशा गोष्टींनी समाधान भंगते. डोंगरे महाराज सांगायचे, जेवायला वाढलाय, ते हिंदी बोलायचे, आणि जेवायला बसल्यानंतर हे महाशय ह्यांनी वरण भातावर कालवण्यासाठी घेतलं आणि त्यांच्या हाताला ते लागलं. त्यांच्या लक्षात आलं की वरण थंड झालं आहे. दिलं ताट भिरकवून संतापाने. बायको घाबरून गेली. तिने लगेच गंजामधलं वरण गरम केलं, दुसरं गरम वरण त्याला वाढलं. पण याचं गरम झालेलं डोकं काही थंड होईना. तेव्हा डोंगरे महाराजांचं वाक्य आहे, ते सांगतो तुम्हाला. दाल को समझता है कि ठंडा होना पड़ता है जल्दी, मगर मनुष्य के दिमाग को नहीं समझता कि जल्दी ठंडा होना चाहिए. पानी को समझता है कि ठंडा होना चाहिए जल्दी, मगर बुद्धिमान मनुष्य को नहीं समझता कि ठंडा होना चाहिए. थोडीशी जरी अक्कल असती तरी वरणाची वाटी स्वतःच्याच डोक्यावर ठेवली असती तरी गरम होऊन गेलं असतं. पण अक्कल गहाण ठेवल्यानंतरच संताप येत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि संताप आल्यानंतर माझ्याजवळ अक्कल आहे असं ज्याच्या लक्षात राहतं त्याला बुद्धिमान म्हणत नाही. जो समाधान गमावून बसतो तो कसला आला हो बुद्धिमान? किती शिकला असे ना, किती परदेशात गेला असले ना, कितीही मोठ्या पदावर जाऊन पोचला असे ना, त्याला केवढाही मोठा मान मराता, त्याच्याजवळ केवढंही मोठं धन असे ना, तो कितीही मोठ्या राष्ट्रामध्ये राहणारा असे ना, तो कोणत्याही मोठ्या पदावर असे ना, तो माझा आदर्श असू शकत नाही, असता कामा नये. अंगी बाणे समाधान, शांती, तृप्ती, समाधान अखंड माझ्यामध्ये वावरलं पाहिजे. आत्मारामाचा अभ्यास त्याच्यासाठी करतात. आणि म्हणून पहिले विचारांनी मला हे समाधान कमवता आलं पाहिजे. आम्ही व्यक्ती आणि वस्तूंनी समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या घरातले लोक माझ्याशी चांगलं वागले तर मी समाधानी राहील. मला हवी ती वस्तू माझ्या घरात आणता आली तर मी समाधानी राहील. मला हवा तेवढा पैसा मिळाला तरच मी समाधानी राहील. या सत्तेच्या पदावर असेल तरच मी समाधानी राहील. हे तर लहान मुलासारखं झालं. फुगा घेऊन दिला तर समाधानी, फुगा नाही घेतला तर रडायचं. तुझं समाधान व्यक्तीवर, वस्तूवर, घटनेवर आणि परिस्थितीवर असता कामा नये. 4 गोष्टी सांगितल्या. आचार्यांनी 2च गोष्टी सांगितल्या, अहम आणि इदम. या 2 वर माझं समाधान अवलंबून असता कामा नये.
समाधान हे माझं स्वरूप आहे. म्हणून समाधान दुसऱ्यावर जेव्हा अवलंबून ठेवतो तेव्हा ते कधीच कामी येत नाही. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आम्ही शाळेत शिकलो होतो. पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. दुसऱ्याच्या हातात ठेवलेला पैसा आणि पुस्तकात असलेली विद्या प्रसंगी कामाला येत नाही. प्रसंगोपात तिचा उपयोग नाही होत. तसं माझं समाधान जेव्हा मी दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो, माझी बायको माझ्या मनासारखं वागेल तेव्हा मी समाधानी होईन, माझा मुलगा माझ्या मनासारखं वागेल तेव्हा मी समाधानी होईन, माझा बॉस माझ्या मनासारखं काय काय कल्पना करतोय बघा. पण करतो जीव अशी कल्पना, माझा बॉस बॉस मनासारखं वागेल की तू बॉसच्या मनासारखं वागलं पाहिजे. एक थोडा वेळ कल्पना करून पाहू. आपल्याजवळ बुद्धी आहे सगळ्यांजवळ. प्रत्येकाने जर असं ठरवलं की बाकीच्यांनी माझ्या मनासारखं वागावं, तर घरामध्ये काय परिस्थिती होईल, जगामध्ये काय परिस्थिती होईल याचा विचार करा. दुसऱ्याच्या मनासारखं जेव्हा मी वागतो तेव्हा सुनियोजितपणे काम होतं. माझ्या मनासारखं जेव्हा मी वागतो त्यावेळेला अस्ताव्यस्तता असते. माझं बोलणं नाही समजलं पाहिजे तसं उदाहरण द्यावं लागेल असं वाटतं. पहा, ऑनलाईन मध्ये सुद्धा आता सुधायला लागली मला की काय कळलं असेल काय नसेल याचा अंदाज यायला लागला. रस्त्यावर सिग्नल असतात चौकामध्ये आणि त्या सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस उभे असतात. वाहतूक कशी सुरळीत आणि व्यवस्थित चालते, कुठलाही अपघात होत नाही. थोडा वेळ कल्पना करा, अशा वेळा येतातच सगळ्या गावात. लाईन नाही आहे, सिग्नल्स बंद झाले आहेत आणि ट्रॅफिक पोलीसही नाही आहे. आणि आता त्या चौकातून होणारी जी वर्दळ आहे ती किती विस्कळीत असते याचा विचार करा. कारण प्रत्येकाला असं वाटतं माझ्या दृष्टीने सगळं चाललं पाहिजे, मी येतोय मग त्यांनी थांबलं पाहिजे, तो जातोय तर मी थांबलं पाहिजे असं नाही वाटत, मी जातोय तर त्यांनी थांबलं पाहिजे असं म्हणून प्रत्येक जण जातो आणि सगळे त्या चौकामध्ये घोळ करतात. सगळी वाहतूक विस्कळीत होऊन जाते. एक ट्रॅफिक सिग्नल आणि पोलीस नसला तर एवढी वाहतूक विस्कळीत होऊन जाते. कारण मी माझ्या मनासारखं वागतो म्हणून. मी जर एकाच्या म्हणण्याने वागलो असतो तर कसं झालं असतं. तरीही अजून जग चालतं आहे, याच्यावरून जग ईश्वर चालवतो आहे हे सिद्ध होतं. आणि एवढं जरी आम्हाला समजलं तरी आम्ही ईश्वराच्या आज्ञेत राहिलो पाहिजे. पण आजचा जो श्लोक आहे, जी ओवी आहे, श्लोक नाही, आजची जी ओवी आहे आत्मारामाची, ती सांगते सद्गुरूंच्या आज्ञेत राहा. आता अखंड समाधान पाहिजे आहे, अखंड तृप्ती पाहिजे आहे, कायम आनंद हवा आहे. आणि तो ऐकायचा असेल तर एकाग्रतेने मला लक्षात ठेवलं पाहिजे आणि सद्गुरूंचंच ऐकलं पाहिजे. कसं ऐकलं पाहिजे? शब्द न शब्द ऐकला पाहिजे. कारण ते सांगित असलेला शब्द गुह्य ज्ञान आहे. सद्गुरू डॉक्टर काकांबरोबर जेव्हा आम्ही बोलतो इतकं लाईटली बोलतो. काकांशी लाईटली बोलायला हवं. काकांचं बोलणं लाईटली घ्यायला हवं. टाइमपास म्हणून बोलायचं आहे. रेल्वेच्या डब्यात भेटलेली व्यक्ती आहे का? ठरलं असतं त्या व्यक्तीचे आणि आमचे एवढी जवळीक तयार होऊन जाते. पण दोघांनाही माहित असतं आपलं स्टेशन आल्यानंतर हा माझा कोणी नाही. तोपर्यंत एवढे जिवलग आहे असं वाटतं की विचारता सोय नाही. स्टेशन आल्याबरोबर अत्यंत महत्वाचा मुद्दा सुरू असेल तरी तो म्हणतो बाय, आता मी थांबू शकत नाही. तुझी गरज टाइमपास म्हणून होती. आम्हाला टाइमपास समाधान हवं आहे की अखंड समाधान हवं आहे? माझ्या जीवनाचे काही निकष मी पक्के ठरवलेले असले पाहिजे. या निकषांची कधी तडजोड करता कामा नये. मग कितीही मोठ्या माणसाची मुकाबला करायची वेळ येऊ ना, घाबरायचं कारण नाही. कारण मी माझ्या समाधानाशी तडजोड करणार नाही.
माझा एक अत्यंत जवळचा मित्र आहे, त्याची बदली झाली एका गावाला. आयुष्यात एकच बदली झाली, रिटायरमेंटच्या आधी. आणि त्याला सगळ्यांनी सांगितलं की ही बदली तू जर इतके रुपये दिले तर तुझी कॅन्सल होऊ शकते. तो म्हणला मी नाही करणार, कॅन्सल नाही करणार. त्याला एका माणसाने गणित पटवून दिलं की तू रोज सकाळी बसनी गेला आणि संध्याकाळी बसनी आला तर तुला एवढे वर्षात किती पैसे लागतील? एवढे लागतील. त्याच्या अर्धेही पैसे हा मागत नाहीये माणूस, तू देऊन टाक, तुझं पैसे वाचले. आणि दगदग वाचली ती वेगळी, वैतागवाडी वाचली ती वेगळी. तो म्हणला जे होईल ते मला चालेल. माझा मित्र MSCB मध्ये आहे, तिथून रिटायर्ड झाला. तो म्हणला जे होईल ते चालेल, पण मी पैसे देऊन माझी बदली रद्द नाही करून नाही केली. त्यांनी त्याचा फायदाच झाला, कारण अंगी बांधलेलं समाधान मोडलं नाही. तडजोड नाही करायची जीवनामध्ये. मूल्यांशी तडजोड जो करतो त्याला समाधान नाही प्राप्त होऊ शकत. जीवनाची काही मूल्य असतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णाला न फसवणे हा अत्यंत मोलाचं मूल्य डॉक्टरनी जपलं पाहिजे. आणि ते न जपता जर त्यांनी पैसा कमावला असेल तर पुढे तो त्या समाधानामध्ये नाही जाऊ शकत. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी समाधान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून माझी दिनचर्याच नेमकी कशी असली पाहिजे, माझ्यापासून दुसऱ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यायलाच पाहिजे. परमार्थात यायचं असेल, माझ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजे, त्याशिवाय समाधान नाही होणार. आणि त्या पार पाडल्यानंतर त्यात गुंतता कामा नये, ही दुसरी जबाबदारी आहे. पहिली जबाबदारी सगळ्यांनाच समजते, चांगली पार पाडली पाहिजे. सगळे हो म्हणतील ऑनलाईनवर. आपलं कर्तव्य नीट पार पाडत असताना त्यात गुंतता कामा नये. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. समाधानाकडे वाटचाल करायची आहे. समाधान ही काही तकलादू गोष्ट नाही आहे. वस्तूंनी मिळणारं, व्यक्तींनी मिळणारं हे समाधान टिकाऊ समाधान नाही. आणि याला टिकाऊ समाधान प्राप्त करायचं आहे, त्याला दर्जेदार परमार्थ म्हणतात. पैसा अडका मिळाला पाहिजे, नावलौकिक मिळालं पाहिजे म्हणून देवाच्या मागे जो लागतो तो परमार्थच करत नाहीये, तो देवाच्या नावावर प्रपंच करतोय. महाराजांकडे जातात आणि आमची बडकत झाली पाहिजे म्हणतात. त्यांनी प्रपंचच करावा. जास्त परिश्रम केले तर महाराज देतील त्याच्यापेक्षा जास्त देणार आहे. महाराज देत नसतात, प्रारब्ध देत असतात. आणि ते प्रयत्नांनी मिळत असते. प्रयत्न आणि प्रारब्ध याची सांगड घालायची आहे. त्याच्यासाठी संतांकडे जाण्याची गरज नाही. संत फक्त समाधान देतात, प्रपंचातली वस्तू उपलब्ध करून देतात. ते खरे संतच नव्हे. अशा मागण्यासाठी परमार्थाचा दुरुपयोग करू नये. जे करवून घेतात ते संत नसतात. तू माझ्या पायाशी ये, तुला असं असं प्राप्त होईल, खोटी गोष्ट आहे. प्रपंचातली कुठलीही गोष्ट त्यांच्या पायाशी गेल्याने प्राप्त होत नाही. ती प्रारब्धात असेल तर मिळतेच, कोणी ती रोखू शकत नाही. पण आत्मप्राप्ती, आनंद, समाधान, तृप्ती, शांती, निर्भयता, प्रसन्नता हे सगळे अखंड शब्द आहेत. निरपेक्ष शब्द याच्या मागे. निरपेक्ष आनंद म्हणजे निरपेक्ष सुख, निरपेक्ष प्रसन्नता, अखंड तृप्ती, अखंड शांती. यासाठी गुह्य ज्ञानाचा आम्हाला वापर करून घ्यायचा आहे. सद्गुरू आम्हाला ते सांगतात आहे. आणि त्यातलं एक गुह्य सांगितलं आहे, माझं हे मीवर अवलंबून असतं. ज्यांनी मीला मोडलं त्यांनी समाधानाला जोडलं. ज्यांनी मीला मोडलं त्यांनी समाधानाला जोडलं. संसार सोडून पळायचं नाहीये, घरदार सोडून जायचं नाहीये, जबाबदाऱ्या सोडून हटायचं नाहीये.
दूध ढवळायचं असेल चमच्यानी तर दुधामध्ये टाकलेली साखर विरघळून जाते, त्यानंतर चमचा बाहेर जसाच्या तसा निघतो. पण तेच दूध जर बोटाने ढवळलं तर बोटाला पांढरा दुधाचा डाग लागतो, दूध शुद्ध असेल तर. तेवढा दुधाचा भाग त्या गंजातनं कमी झालेला आहे, लक्षात घ्या. आसक्ती असेल तर चिटकल्याशिवाय राहत नाही. अनासक्ती असेल तर चमच्यासारखं दुधातनं बाहेर निघून येता येतं. प्रपंच सगळे कर्तव्य पूर्ण करायचे आहेत, पण चमच्यासारखं बाहेर यायचं आहे. याला दुसरा शब्द निर्लेपतवा असा आहे. निर्लेप ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना पदार्थ चिटकत नाही. नॉन स्टिकिंग मटेरियल, त्याच्यावर केलेली पुरणपोळी म्हणा, डोसा म्हणा, हे त्या तव्याला चिटकत नाही, तवा त्याला पकडत नाही. तसा प्रपंचात राहून प्रपंच मला चिटकणार नाही याची व्यवस्था करावी लागते. बदक पाण्यामध्ये राहतं, पाण्यातून बाहेर येतं, नुसते पंख फडफडल्याबरोबर त्याच्या अंगावर एकही थेंब पाण्याचा राहत नाही. म्हणून अंगी श्रवण आणि अंगी श्रवण नावाचा प्रकार आहे. एक श्रवण असं असतं की स्थलत्याग होता, सवेची जाते. आणि दुसरं श्रवण असं असतं की जे सांगताय आणि त्याचा मला अंगीकार करायचा आहे, त्याच्यावर मला जगायचं आहे. काल मला एका दाम्पत्याचा फोन आला होता संध्याकाळला. जगण्याची तळमळ होती हो त्यांच्याजवळ, त्या दोघांजवळही जगण्याची तळमळ होती. मी नावं मुद्दाम कधीच कोणाचे उद्घृत करत नसतो. ही जगण्याची तळमळ जर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू सद्गुरू असेल, अद्वैत वेदांत सांगणारे असेल, तर परिपूर्ण समाधानापर्यंत जाऊन पोहोचते. म्हणून शांकर अद्वैत वेदांत अत्यंत मोलाचा आहे आणि महाराष्ट्राच्या संतांनी ती परंपरा सांभाळली आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम रामदास, समर्थांपर्यंत ही परंपरा आहे, ही जपली आहे समर्थांनी. म्हणून माऊलीपासून चालत आलेली परंपरा शंकर महाराजांपर्यंत आलेली आहे. शंकर महाराज खंदारकर आणि शंकर महाराजांपासून ती काकांपर्यंत आली आहे. काकांपासून ती मी स्वीकारायला हवी आहे. म्हणून अखंड समाधान माझ्याजवळ असलंच पाहिजे जर मी त्यांचा शिष्य आहे तर. जबाबदारी कोणाची आहे? माझी जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी नाही आहे. घडा सरळ असेल तर तो पाण्याने भरला जाईल आणि तो पालथा असेल तर पडलेलं सगळं पाणी वाहून जाणार. म्हणून पहिल्यांदा मला हे ठरवलं पाहिजे की वस्तूवर किंवा व्यक्तीवर माझं समाधान अवलंबून नाही. माझं समाधान माझ्यावर अवलंबून आहे. समाधानाचा खजाना माझ्याजवळ आहे, माझ्यात आहे. पहिले साधन व्यतिरेकाने करायचं असतं, तेव्हा त्याचा अनुभव अन्वयाने येतो. म्हणजे काय? व्यतिरेक शब्दाचा अर्थ नाही 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 नाही, वगळणे 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 वगळणे. मी नाक नाही, मी कान नाही, मी डोळे नाही, मी तोंड नाही, मी हात नाही, मी पाय नाही, मी शरीर नाही, मी सूक्ष्म शरीर नाही, मी कारण शरीर नाही, मी महाकारण शरीर नाही, म्हणजे मी तनु चतुष्टयही नाही. याला व्यतिरेकाचं साधन म्हणतात. मनो बुद्धी अहंकार चित्तानी नाहम, न च श्रोत्रयुवे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजः न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? शिवस्वरूपोहम शिव केवलोहम. व्यतिरेकाचं साधन. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे,
मी राम आहे, मीच आत्मा राम आहे. व्यतिरेकी साधनाने मी राम आहे हे कळलं. आणि आता अन्वयाच्या साधनाने माझ्यात असलेला राम प्रत्येकामध्ये व्याप्त आहे. म्हणून सगळ्यांमध्ये तोच राम आहे जो माझ्यामध्ये आहे. याला अन्वयाचं साधन असं म्हणतात. पहिले साधन व्यतिरेकाने करायचं असतं आणि त्याचा अनुभव अन्वयाने घ्यायचा असतो. नेते लोक नेहमी म्हणतात की तुम्ही सगळे माझे देव आहात, पण ते फक्त मतदानाच्या दिवसापुरताच असतं. त्यामुळे त्यांचा हा अनुभव दिखाऊ असतो, टिकाऊ नसतो. मला टिकाऊ अनुभव पाहिजे आहे. दिखाऊ अनुभवाची काही फायदा होत नाही. म्हणून साधन पहिले व्यतिरेकी असलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यांमध्ये तो आत्माराम मला दिसला पाहिजे. असा दिसेल तेव्हा माझं समाधान अखंडत्वानी राहतं. तोपर्यंत अखंडत्वानी समाधान राहत नाही. शरीर माझं आहे हे मला समजत नाही. कोरोनामध्ये सापडल्याबरोबर पाचर उडते, तोंडचं पाणी पळतं. आता माझं कसं होईल असं वाटतं आणि माझ्या घराचं कसं होईल असं वाटतं. मी नसलो किंवा नसली तर माझ्या घराचं कसं होईल असं वाटतं. हे विचार येणं याचा अर्थ माझ्याशिवाय घर चांगलं चालत नाही हा आतमध्ये निश्चय आहे. माझं घर जर माझ्याशिवाय चांगलं चालत नाही असं पक्का आहे, तर मग विचार करून बघा, माझ्या जन्मापूर्वी माझं घर चालत होतं की नाही. माझ्या जन्मापूर्वी माझं घर चालत होतं की नाही. माझे आई वडील घर चालवत होते की नाही माझ्या जन्मापूर्वी. माझे आजी आजोबा घर चालवत होते की नाही माझ्या जन्मापूर्वी. याचा सरळ अर्थ आहे, अनेक पिढ्यांपासून मी नसताना माझं घर छान चालत होतं. याचा निष्कर्ष आहे, पुढल्या अनेक पिढ्या मी नसून सुद्धा माझं घर तितकंच छान चालणार आहे. दोन निष्कर्ष झाले. या दोन निष्कर्षातून एक कन्क्ल्युजन निघतं, माझी घरात तितकीशी गरज नाही जेवढी मला वाटते. आवडत नाही असे निष्कर्ष काढायला, परवडत नाही असे निष्कर्ष काढायला. म्हणून भगवंतानी 11व्या अध्यायात मोलाचा सल्ला दिलाय अर्जुनाला. निमित्त मात्रम भव सव्यसाची. पाठ आहे सगळ्यांना. तू निमित्त मात्र राहा. नुसतं निमित्त नाही, निमित्त मात्र. निमित्तालाही मात्र म्हटलंय. काकांनी ज्या वेळेला हा शब्द वापरला होता, मी माझ्या घरातला निमित्त मात्र आहे, त्या दिवशी मला इतकं कासावीस झाल्यासारखं झालं की मी माझ्या घरातला नगण्य घटक आहे. काकांनी मराठीत शब्द वापरला, मी माझ्या घरातला नगण्य घटक आहे. हे पहिले गृहीत धरा. या वाक्याचा अर्थ समजला का माहिती नाही. सगळ्यांना मराठी येतं, पण अर्थ सांगावासाच वाटतो. माझी कोणी गणना करू नये, दखल घेण्याची गरज नाही असं मला वाटलं पाहिजे. होतं काय? आले का? या. बसायचंय, खुर्ची घ्या. पाणी प्यायचंय, आणून देते. नगण्य घटक आहे की अत्यंत गणवान घटक आहे? मी नगण्य घटक आहे, कारण हे शरीर नगण्य आहे. हे जन्माच्या आधी नव्हतं, मरणानंतर असणार नाही आहे. समाधानाचा विषय आहे बरं. नाही तर यांनीच समाधान निघून जातं सगळं. मग मी नसतो तर घराचं कसं होईल असा विचार करणं हे माझेमध्ये गुंतणं आहे. मी पर्यंतचा प्रवास केलाच नाही अजून. हा सगळा माझेचाच प्रवास आहे. अहो, झाडाला जर चांगलं वाढवायचं असेल तर आजूबाजूचे झाडं काढावे लागतात. छान त्याला आळं करावं लागतं, त्याला ट्रिगार्ड करावं लागतं. तेव्हा माझे सगळं संपतं. आता मीला काढायचं आहे. जेणे तुझे समाधान अंगी बाणे.
हे समाधान माझ्यामध्ये मला टिकवून ठेवायचं आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांना माझेमधून माझं मन निघालं पाहिजे. याला वैराग्य म्हणतात. आणि असं मन काढणं याला त्याग म्हणतात. शरीर काढायचं नाही आहे गृहस्थाश्रमाने. आपण लोकांनी शरीर काढायचं नाहीये, वल्कल धारण करायचं नाहीये, कौपीन वस्त्र घ्यायचं नाहीये, घर सोडून जायचं नाहीये. घर सुद्धा आपल्या नावावर असू द्यायचं आहे, पण घरामध्ये माझं मन असता कामा नये. स्वामित्व असू दे, पण ममत्व नसू दे, काकांचा आदेश आहे. याला वैराग्य म्हणतात. याला प्रापंचिकाचं वैराग्य म्हणतात. स्वामित्व असू दे, घर तुझ्याच नावावर असलं काहीच हरकत नाही. घराचा टॅक्स भर, नीट रंगरंगोटी कर, रोज स्वच्छता कर. पण इथे मी बसत होतो, इथे मी झोपत होतो, इथे मी पूजा करत होतो, इथे आलेले माझी चौकशी करायचे. हे कल्पना विश्व बंद कर, मनोराज्य मोडून टाक. स्वामित्व असू दे, पण ममत्व नसू दे. गृहस्थाश्रमाचा त्याग आहे. मी माझ्या आईची आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था, तो संन्यासी आहे. ही जाण असली पाहिजे की संन्यासी त्याला म्हणतात की जो प्रापंचिक असून सुद्धा मी आणि माझे याचं स्मरण करणं विसरून गेला आहे. नाही तर मग आम्हाला ती सवयच असते. तुमच्याकडे ही गाडी, आमच्याकडे पण हीच गाडी आहे. तुम्ही हा शर्ट घातला, आमचे हे पण हाच शर्ट घातला. तुमच्याकडे असं असं चित्र आहे, आमच्याकडे पण असं असंच आहे. तुमचं दिसलं की आमचं आठवते, तुमचं दिसलं की आमचं आठवते. हे माझे किती मनामध्ये घोंगावत आहे बघा. चांगला शब्द नाही आहे. कोण घोंगावतं? गांजील माशी घोंगावते. आणि जी गोष्ट घोंगावते ती काही वेळाने डंख करत असते, लक्षात ठेवा. भुंगा घोंगावतो, काही वेळाने तो तुम्हाला चावणार. हे विचार जर घोंगावत असतील तर हे सतावून सतावून एक वेळ मला चावणार. घोंगावत असतानाच यांना संपवून टाकलं पाहिजे. माझ्यापर्यंत यांचा शिरकाव होऊ देता कामा नये, तर समाधान राहणार आहे. त्याच्यासाठी मीला मला कापावं लागतं. निमित्त मात्र भव सव्यसाची, मी नगण्य घटक आहे घरातला. याचा अर्थ लगेच घरी जाऊन सांगायचं नाही आजपासून मला कोणी विचारू नका, असं नाही आहे. पण जेव्हा कोणी विचारत नाही तेव्हा मला आनंदाने राहता आलं पाहिजे. हो का बाबा, मी हे असं असं करून घेतलं. चांगलं केलं सर. त्यांनी विचारलं नाही ना तुला काय करू म्हणून. मग त्यांनी जे केलं ते वाईट केलं कशाला म्हणतोय? चांगलं केलं म्हण की. जेव्हा त्यांनी म्हटलं की मी इथे काय करू, आपण संस्था सांभाळतो, आपण घर सांभाळतो. जेव्हा आपला सल्ला विचारला गेला असतो तेव्हाच तो द्यायचा असतो. पण काका म्हणतात विचारल्यानंतरही विचारला पाहिजे म्हणून विचारला आहे की त्यांना सल्ला पाहिजे म्हणून विचारला आहे, याचा पडताळा घ्यावा. बापरे, म्हणून काका मितभाषी आहेत. काका का बरं कमी बोलतात? माझा एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. वेळेच्या बाहेर न बोलण्याचा आदेश आहे काकांचा. काकांनी 1 तासाचं बंधन ठेवलेलं आहे. 55 मिनिटं झाले तर चालतील, पण 65 आणि 70 करू नका. त्यामुळे नाही करता येत. आदेश मोडू शकत नाही. दक्षिणामूर्ती स्तोत्र नावाचं शंकराचार्यांचं स्तोत्र घेतलं होतं शिवगडला. मी आणि आम्ही दोघं जण त्याचे वक्ते होतो. कारण फार कठीण स्तोत्र आहे ते. त्यात मला सहभाग म्हणून ही आली होती, कारण ब्रह्मचर्या फार सूक्ष्म स्वरूपामध्ये. ते दक्षिणामूर्ती स्तोत्र घेतलं, त्याचा समारोप काकांच्या हाताने होता. काका येणार होते. काकांना सांगून ठेवलं होतं मी, बोलून झालं होतं.
बोलून आल्यानंतर काकांनी प्रश्न विचारला दुसऱ्या व्यक्तीला, मी आल्यानंतर मग हे थांबणार आहेत का डॉक्टर लुले बोलायचं? ते म्हटले, नाही काका, तुम्ही या वेळात बोलणार आहे त्यांनी जाहीर केलाय, त्याच्या आधीच ते त्यांचं प्रवचन संपवतात. असं का? बरोबर, मला वाटलं की मी येईपर्यंत बोलणार, मग मी आल्यानंतर थांबणार असं वाटलं. तर मग असं असेल तर शेवटच्या 1 मिनिटात जाऊ आपण. नाही, पूर्ण 1 तास तुमच्यासाठी आहे काका. त्या तासात ते बोलणारच नाहीये. सांगून ठेवलंय की हा तास काका घेणार आहेत समारोपी. असं का? मग जाऊ आपण त्या मिनिटात. म्हणजे काकांनी पहिले तपासून घेतलं की मी यावं अशी याची खरंच इच्छा आहे का? काकांना असं तपासायची इच्छा व्हावी का हो शिष्यांना? खरंच इच्छा आहे का? एवढं बारकाईने काका बघत असतात. नाही काका, तुम्ही या, तुम्ही आल्याबरोबर आम्ही आमचं प्रवचन थांबवतो. ते म्हणतात, चालू दे तुझं अजून. मी येतच नाही, मी बरंच थांबतो, खाली येत नाही. तेव्हा खाली वर्ग होत होते. इतके काळजी घेतात काका. काका म्हणतात, विचारल्यानंतर तुला खरंच सल्ला हवाय म्हणून विचारलं की तुला नाही विचारलं तर बरं दिसत नाही म्हणून विचारलं, ह्याचा मागोवा घे. आणि तू निमित्त मात्र आहे घरामध्ये, लक्षात ठेव. इथे तर फुकटचे सल्ले देणं सुरू असतात. असं करू नको, ते पहा ते मूल पडते, ते त्यांनी पाणी पिलं नाही की जेवलं नाही, न विचारताच आमचं सांगणं चालू असते घरामध्ये बसल बसल. किंमत जाणार, किंमत राहू शकत नाही. काका म्हणतात, विचारल्यानंतर सुद्धा उत्तर द्यायचं की नाही याचा विचार कर. आणि तू निमित्त मात्र आहेस. माझेपासून स्वतःला विलग करण्याचे कितीतरी उपाय काकांनी सांगितलेले आहेत. आणि तेच आत्मारामामध्ये समर्थांनी सांगितले. काका आणि समर्थ अभिन्न आहे, एक आहे, वेगळे नाही. काकांच्या जीवनाचा प्रत्येक घटक बारकाईने आत्मारामामध्ये पाहायला मिळतो. असा आत्माराम आपल्या सगळ्यांना मला सांगायला मिळत आहे, तुम्हाला ऐकायला मिळत आहे. म्हणून आपण दोघंही जण सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि काका ह्यांच्या जीवनाला अत्यंत जवळून पारखणार आहे. आणि तसं आपण जीवन करणार आहोत, म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपण कायम समाधानी असू, अखंड समाधानी असू. असं समाधान माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्या सगळ्यांना लाभो, एवढी प्रार्थना करतो आणि आज थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी अंजू. रामकृष्ण हरी. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. श्रीकांतजी रामकृष्ण हरी. जय श्री ताई रामकृष्ण हरी. देशपांडे साहेब रामकृष्ण हरी. पद्मजा वहिनी नमस्कार करतो. आत्या नमस्कार करतो. हो, नमस्कार करतो. दहापोते साहेब नमस्कार. गोविंदजी नमस्कार. रामकृष्ण हरी. आत्या नमस्कार. रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार. दहापोते साहेब नमस्कार. रामकृष्ण हरी. आत्या नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मनमोहनराव.